श्री स्वामी समर्थ मंडळी. तर फेसबुकवरच्या यूट्यूबवाल्या मंडळीला खूप खूप धन्यवाद. तुम्ही मला सपोर्ट केल्याबद्दल आणि तुम्हाला अजून माझी माहिती ऐकण्याबद्दल. मला खरंच तुमचे कमेंट खूप आवडले. अगदी मनापासून मी तुमची काय बोलतो ना आभारी आहे. तर चला, तर मी म्हणते थोडं फ्लॅशबॅकमध्ये जाऊया, म्हणजे थोडं बचपनमध्ये जाऊया. बाबूंनी डाळू मॅगी करतोय पोरगा. म्हणजे बचपन ऐकलं नाही ते बचपन मी काल सांगायचं नाही, एवढी इमोशनल झाली की मला सुरुवातीलाच सांगावं असं वाटलं. आणि हां, माझा हा मोठा ब्लॉग असणार आहे, तर प्लीज यूट्यूबवाल्या लोकांनी माझा मोठा ब्लॉग बघा आणि माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि छान छान कमेंट जसे असे केले तसे करावा. आणि फेसबुकवाल्यांनी पण प्लीज जरा छान छान कमेंट करा. आणि मी जे काय बोलते ते पहिले नीट ऐका, माझी पूर्ण स्टोरी ऐका आणि मग तुम्ही मला वाईट बोलते तरी चालेल, मी तुम्हाला काहीच बोलणार नाही. आधी पहिले ऐका, माझं स्ट्रगल ऐका. सगळ्याच बायका तशा नसतात, सगळ्याच तशा नसतात. काही लोक परिस्थितीला बघून अशा होतात, हा समजून घ्या तुम्ही. आणि सगळ्याच बायका तर साजूक तुपातल्या पण नाही ज्या मला अशा कमेंट करतात. आणि माझी खरंच यूट्यूब फॅमिली खूप छान आहे, त्यांची कमेंट बघा जरा माझ्या फेसबुक फॅमिलीने. तर हा ब्लॉग मोठा होणार आहे, तर तुम्ही प्लीज लॉंग ब्लॉग बघा. मला बोलता येत नाही, समजून घ्या. तर लहानपण असं होतं, जेव्हा झाली ना माझ्या आईने मला फेकून दिली होती. रडायचं नाही आणि इमोशनल व्हायचं नाही, स्वामींचं नाव घ्यायचं, सगळं सांगायचं, कारण तुम्ही माझी फॅमिली आहात. मला असं वाटतं की मी माझं लाईफची स्ट्रगल तुम्हाला शेअर करावी. लहानपणी माझ्या आईने मला कचऱ्याच्या डब्यात फेकून दिली होती. तर माझे मामा, माझे काका, त्यांनी लाल शेवरुडी असते ना ती चारून चारून मला जिवंत ठेवली. म्हणजे हा आज जिवंत आहे. मग ते माझ्या मामांनी, काकांनी माझ्या आईला समजवली. काका मी 4 पोरी होतो, आईला 5 पोरी होत्या, एक वारली आणि एक भाऊ होता. तर लुसी, तर मला लास्ट पोरगी झाल्यामुळे मला फेकून दिली होती. मग परत उचलली आईने, माया केली, लाड केला आणि ती पण केली. त्याच्यामुळे हँडिकॅप पण झाले, आईने लक्ष नाही दिले. पप्पा पण मी लहान असताना 1 वर्षाचे असताना पप्पा वारले. आईवर खूप मोठी जिम्मेदारी पडली, 4 पोरी कशा सांभाळायच्या. आणि माझ्या पप्पांना पण वाईफ होत्या, त्यांची एवढी मोठी फॅमिली होती. म्हणजे सावत्र आईची पण फॅमिली, 3 पोरं, म्हणजे 5 पोरं. आता मला माझा फॅमिलीचा बॅकग्राऊंड नाही सांगायचा आहे का, कारण माझ्या बाहेरच्या लोकांना आवडेल नाही आवडेल म्हणून मला त्यांचा बॅकग्राऊंड बिलकुल नाही सांगायचं. तर त्याच्यामुळे तर खरंच सॉरी. तर माझं सांगते, तर माझ्या आईने मला बोलली होती, तू शिक बाळा. काय जळवलं रे, शिक बेटा तू शिक. पण माझं शिकण्यात बिलकुल लक्ष नव्हतं. अशी होती, अभ्यासाकडे लक्ष नव्हतं, काय नाही. मी शिकली नाही. आईने प्रयत्न केला मला शिकवायचा, खूप फोर्स केला, पण नाही. सगळ्या बहिणींची लग्न झाली. जसं माझं लग्न कमी वयात झालं तसं सगळ्या बहिणींची कमी वयात लग्न झालेली आहेत. तुझे मध्ये मध्ये करू नका बाळ. सगळ्या बहिणींची कमी वयात लग्न झाले. मग आमची परिस्थिती एवढी गरीब होती ना, खूप गरीब होती. माझी आई मला 50 रुपये द्यायची बघा. 50 रुपयामध्ये 1 किलो तांदूळ, अर्धा पाव तेल, म्हणजे रोजचं सामान आणायला लागायचं मला. आणि मी खूप लहान वयात स्वयंपाक करायला शिकले. मी स्वयंपाक करायची लहानपणापासून. समजा मी 5वीला होती ना, तर मी स्वयंपाक करायला शिकले. मग लहानपणापासून मला सगळं माहिती, किती करायचं, किती काय. 1 मिनिटाची पुडी जायची 15 दिवस. आणि 1 पाव तेल आणि रॉकेल आणायला लागायचं 1/2 लिटर. त्या 1/2 लिटर रॉकेलमध्ये ते भरायचं. स्टोपी आणायला लागायची. खूप म्हणजे आईच्या वेळेस खूप मेहनत केली, खूप स्ट्रगल केलं. यायचं नाही. मी काय करायचं, भात शिजायला ठेवायची, झोपून घ्यायची आणि भात शिजून राग कोळसायचा नवीन. पण आईने कधी मारलं नाही. हा का, कशाला काय बोलायचं. लहानपणीच जो काय अन्याय झाला असेल तो नाही, पण नंतर आईने आमच्या चांगलं लक्ष दिलं आमच्याकडे. मग 3 मैत्रिणी भेटले, एकीचं नाव प्रियंका, सुमित्रा आणि मी रुपाली. अशा आम्ही 3 जणी, आम्हाला त्रिमूर्ती बोलायचो आम्ही. असंच तिचे पण पप्पा तिला 50 रुपये द्यायचे, माझे पण मम्मी मला 50 रुपये द्यायची. आणि आम्ही सामान आणायचो, रोजचं सामान आणायला लागायचं. लाज पण वाटायची की आपण आता एवढं जेवण झालं आणि आपल्याला छोट्या छोट्या गोष्टी. पण असा संसार आम्ही आमच्या आईच्या काळात केलाय, मला असं सांगायचंय. लपडी नाही केली आम्ही त्यावेळेस. लग्नाच्या आधी लपडी नाही. तुम्ही मला बोलता लग्नानंतर तुम्ही असं केलं. आईच्या वेळेस, आईच्या राज्यात होतो तेव्हा 50 रुपयापासून आम्हाला सगळं करायला लागायचं. नंतरून गॅस आला. गॅस पण जास्त आई पेटून नाही द्यायची, नंतर घाबरायची, म्हणजे पोरीला चालता येत नाही, गॅस स्फोट होईल, काय होईल. भाव माझा एवढा डेंजर होता. भावाला माझ्या सकाळी चहा, आता तो बायकोच्या पुढे पुढे करतोय, पण माझ्या भावाला अंडरपॅन्ट पण धुवायची माहिती नव्हती. त्याला सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण
जेव्हा कळती झाली तर सगळं माझ्या भावाला मी व्यवस्थित करायची, घर टाप सगळं बघणं या जिम्मेदारी माझ्या अंगावर होत्या. का सगळ्या बहिणीची लग्न झाली होती. मे महिन्यात बहिणी सुट्टीला यायच्या, त्यांच्या पोरांचं पण मी बघायची. त्यांच्या पोरांना मला चालता येत नव्हतं, पण अशी चालत चालत मुलांना घेऊन फिरायला जायची, करायला त्यांना एखाद्या भावाच्या हाताखाली पण मदत केली मी खूप. म्हणजे भावाला पण समजून घेतलं. माझ्या भावाने मी असताना स्वतःचं घर पण घेतलं. सगळं म्हणजे माझ्या लग्नाच्या आधीने माझ्या भावाने सगळं जिथल्या तिथं केलं. बहिणींच्या डिलेवऱ्या झाल्या, त्यांचे हागणं मुतणं डिलेवरी पण साधी सोपी नसते. तुम्हाला माहिती आहे लहान लहान पोरांना घेऊन कसं करायचं असतं. माझ्या बहिणींना कोणी नव्हतं माझ्याशिवाय, मीच होती. मग मीच करायची त्यांच्या पोरांचं हागणं मुतणं. माझ्या तिन्ही बहिणींच्या पोरांचं सगळं मी व्यवस्थित केलं. दोन मोठ्या बहिणीचं पोरीचं लग्न मी करून दिलं, तिच्या पण लग्नात पाहिजे तेवढं हे मी केलं सपोर्ट तिला. लुसी बाहेर मी महत्वाचं बोलते बेटा, असा माझा बचपनचा स्ट्रगल होता. खूप स्ट्रगल केलं, पण वाह्यात गोष्टी आम्ही कधी केल्या नाही हो. कारण का आमचे पप्पा नव्हते, आमच्या पप्पांनी 2 बायका केल्या होत्या आणि आमच्या आईवर एवढी जिम्मेदारी होती. आणि ती जिम्मेदारी बघून आमच्या आईने एवढी मेहनत केली, एवढे कष्ट करून आम्ही आमच्या आईची इज्जत राखली हो. आणि आमच्या आईने जे आम्हाला बोलले त्या पोराशी आम्ही लग्न केलं. त्यात आमच्या आई बापाचा काही दोष नव्हता आणि आमच्या भावाचा नव्हता. आमच्या भावाने पण खूप माझ्या लग्नाला खूप खर्च केला, एवढा खर्च केला माझ्या भावाने माझ्या लग्नाला. खूप थाटामाटात, माझा भाऊ पण छोटा होता, खूप मोठा नव्हता हो. एवढं थाटामाटात माझ्या भावाने आमचं लग्न केलं. मग त्याच बहिणी अशा का करतील, का करेल मी असं? तुम्ही मला असं करू, एक परिस्थिती ती निर्माण झाली, ते वय होतं, त्या वयात ते माझं होऊन गेलं. आणि आता ही मी तुम्हाला माझी बचपनची स्टोरी सांगितली. आणि आता तुम्हाला मला सांगायचं माझ्या दुसऱ्या हजबंडचं सांगायचं. तो हजबंडचा ब्लॉग मी तुम्हाला नंतर त्या हजबंडला पण तुम्ही म्हणजे काय बोलाल, कसं स्ट्रगल केलंय तो तुम्हाला सांगायचं. पण तुमची छान कमेंट येऊन द्या, जसे तुमचे कमेंट मला येणार त्याच्यावर मी तुम्हाला प्रत्युत्तर देणार. तुम्ही जर मला वाह्यात कमेंट केले तर मी माझं कसं काय सांगणार, माझी लाईफ स्टोरी मी तुम्हाला कशी सांगणार नाही का? तर तुम्हाला प्लीज ऐकायचं असेल तर तुम्हाला पूर्ण ब्लॉग बघा, तर तुम्हाला सांगेल की मी काय स्ट्रगल केलं काय नाही केलं. तर अशा परिस्थितीत भावाने छान लग्न केलं माझं. माझ्या भावाने, तुम्हाला सांगते, माझं लग्न झालं ना त्याच्यावर मोठा पोरगा माझ्या पोटात होता. मला हा बेटा हा कावीळ झाली होती आणि ते सुद्धा खर्च माझ्या भावाने उचलला. आज म्हणजे माझे भाऊ माझ्याशी खूप चांगले बोलायचे, सगळं चांगलं होतं, पण आता कोणी माझ्याशी बोलत नाही. हा ती चुकी माझी आहे, कारण का मी दुसरा नवरा निवडला. त्यात त्यांचा दोष नाही आहे, त्यात माझा दोष आहे. मी त्यांना कधीच दोष नाही देणार. दोष हा माझा आहे. तुम्ही मला वाईट बोलले तरी चालेल, हा मी वाईट आहे, मी वाईट आहे. म्हणजे स्वामींना माहिती की मी काय आणि कशी आहे. बस मला फक्त तुमचा सपोर्ट पाहिजे, तुमचं सहकार्य पाहिजे. आणि तुम्ही जर मला सपोर्ट केला तर मी तुम्हाला पुढचा ब्लॉगमध्ये दुसऱ्या नवऱ्याची स्टोरी सांगेल. आणि प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. बाय.